मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मला वाटतं की तुम्ही चांगलेच असणार. तर आज आपण अनबॉक्सिंग करणार आहे या स्वित्झर्लंडच्या चॉकलेटची. तुम्ही इथे नाव बघू शकता आणि समजू शकता की मला हे नाव का प्रोनाऊन्स करता नाही आलं. ही स्वित्झर्लंडची चॉकलेट आहे, खूप फेमस असते. आज मला ही कशी तरी इंडियामध्ये मिळून गेली. तर चला याची अनबॉक्सिंग करू. दिसायला तर खूप छान आहे. ही फॉइल पेपर रॅप आहे ही. तर चला फॉइल पेपरला काढूया. पण या फॉइल पेपरने मला माझे स्कूलचे दिवस आठवले. आई मला असंच टिफिनमध्ये फॉइलचं रॅप करून द्यायची. सर गाईज, खूप छान चॉकलेट आहे ही. तुम्ही अजून बघितली नाही आहे. खूप छान आहे ही, व्हेरी नाईस. गाईज, आणि तुम्ही विचार करत असेल मी इतके वर्ष इतके दिवस कुठे होतो, पण मला बरं नव्हतं वाटत म्हणून मला बरं नव्हतं वाटत आणि मी ॲडमिट पण होतो म्हणून मला नव्हतं आलं. ही ती चॉकलेट आहे ओव्हरऑल आणि याला खायचा एक तरीका असतो, पण ही पूर्ण मेल्ट झाली तर आपोआपच माझ्या हातात पडते. तर याला असं खायचं असतं आणि मग ही तुटते जेव्हा कडक असते. पण आता ही मेल्ट झाली म्हणून ही खूप सॉफ्ट चॉकलेट आहे. गाईस, टेस्ट खूप चांगले तोंडात जातात, ती घुलते. मी माझ्या माझ्या पण एक देतो. आता माझी आई तुम्हाला ऑनेस्ट रिव्ह्यू देईल कशी लागते ही. कशी लागते? मस्त. पैसे पण जास्त. आई आम्ही आता जशी की आपली गजब बेइज्जती केली. यू शुड ट्राय. ह्याला मी 9 on 10 देईल. एक मार्क कमी करेल कारण की हे पैसे खूप जास्त घेतले ह्यांनी. बस, थँक्यू गाईज मला इतकं सपोर्ट करण्यासाठी. आणि जर तुम्ही माझ्या या व्हिडिओवरती 1.1 के लाईक्स केले तर मी माझ्या सर्व फॅमिली मेंबर्सचं तुम्हाला फेस रिव्ह्यू देईल. थँक्यू.